नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजे सँडी ब्लॉग्स या चॅनलवरती स्वागत आहे। मी मस्त आहे, आय होप तुम्ही पण मस्तच असाल, मस्तच राहायला पाहिजे, एकदम टकाटक। तर मंडळी, आज तुम्हाला आम्ही गुड मॉर्निंग करतोय पंढरपूरमधून। आजचा दिवस आपला खूप चांगला होणार आहे, कारण सकाळी सकाळी आपल्याला विठ्ठल रुक्माईचा दर्शन भेटणार आहे। कारण की आपल्या तिथे म्हणजे आपण जिथे राहतो त्याच हॉलच्या खाली विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे। आपण दर्शन वगैरे घेऊ मस्त वगैरे, आणि सकाळचा नजारा बघा तुम्ही, सूर्य पण आलेला आहे, दाखवतो तुम्हाला। बघू शकता किती सुंदर हा नजारा। इस्कॉन टेम्पल आहे, इस्कॉन टेम्पल। चला मंडळी, आता आपण मस्तपैकी दर्शन घेऊया। चाय नाश्ता आमचं करून झालेलं आहे, आता आपण दर्शन घेऊ आणि दर्शन घेऊन आणि इथून आपण निघूया आता आपल्या बसेस मध्ये। म्हणजे इथून बसेस आपले लांब आहेत, थोडे लांब आहेत, मग आपल्याला बसेस मध्ये बसायला जायला लागेल। मम्मी वगैरे रेडी झाली आहे, बायका पोरावर रेडी झाले ना। मस्तपैकी आपण दर्शन घेऊ, इथं आपल्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊ इथून, आणि इथून लगेच आपण मग आपल्या बस आहे तिकडे जाऊया, आणि मग तिथून आपल्याला कुठे जायचंय ते बघूया। आपण विचारू त्यांना कुठे जायचंय, आजचा आपला कसा होणार आहे ब्लॉग कमेंट मध्ये ना, पक्की मजा करू आपण आज। चला आता दर्शन घेऊ आपण। अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली, भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली, युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी करुणावरी। तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल अभंग किती चांगल्या प्रकारे बोलले आणि किती चांगलं वाचत होते ते, एकदम मन खुश झाला। सकाळी सकाळी एकदम मूड फ्रेश झाला आपला, आणि आजचा दिवस ही खूपच छान जाणार आहे असं मला तरी वाटतं। आपली 3 दिवसात 4 दिवसात ट्रिप होती, ती पण चांगलीच चालली आपली एकदम। आज आपण पंढरपूरला, आता आपण जाऊया इथून। मम्मी वगैरे येते, मी बॅग वगैरे घेतली, आता मम्मी पण येतं, आता बायका पोरा येतात, मग आपण इथे आता बस ते तयार जाऊ आपण मस्तपैकी। आता तयार गेल्यावर भेटतात तुम्हाला, त्या बॅगा बिगा ठेवून झाल्या। आता बॅगा बिगा ठेवल्या आता मस्तपैकी, आता इच्छा निघू झाला नाही का। आता जाऊ, यांचं काय चालले नाश्ता का बनवायला भाई, अंगाने नाही नेलेंगे यांची। काय बोलायचं होतं, परत बोल। गणपतीचा गाणी बोला, आले का आता गणपती आले असा, मग तू बोल चल आता। बोलायला बोलतो ना आता आई चालली, आता आई राधा घर, राधा आई हो, आई राधा करशील ना आता, बोल हो, जोरात बोल। हा, आता बघ बरोबर बघ। आला गणपतींचा सजगाय भाऊ गेला बहिणीला मुलू, भाऊ गेला बहिणीला मुलू, गेला गणपतीचा सजगाय भाऊ गेला बहिणीला
हाय गाईज. रमा काही बोलायचं आहे का तुला? आवाज एकदा दे ना याचा. लक्ष्मी आणि तुम्हाला लक्ष्मी नावाचं भेटणार आहे. ज्यांना लक्ष्मी आम्हाला भेटलाय त्यांचं नाव सुद्धा लक्ष्मी आई. हा मस्त घेतले बाकी बाई पण मस्त मस्त सगळ्यांनी घेतले. आईने नाही का? आईने वेगळाच घेतले. नाही मेन लीडर आहे ना तो. बरोबर आहे बरोबर. या या नाचा नाचा या. चालता की नाही? चला जा जा ना जा. आता मी पण येतो. या ऐशा कशा पैसे जबरदस्ती चालवले नाचायला हिला. या डोकऱ्या. अरे तीच मजा आहे डोकऱ्यांची मजा. नाचा. सासू सुनेची फुगरी बघा. आता सासू सुनेची तू नको जेव. अरे तोरशी बिरशी एकच बायको. जमले जोर जमले. सासू तिने सुनेची फुगरी पटली ना तुम्हाला? एली बाबा हिची वाट बघून बघून थकलो. अरे होती का या तू? हा कमाल घेतला नाही पोरा. और जोर से. या दोस्ती नहीं गाड़ी चाले. बहिणीला साडी चोली घेऊन तो आलो. बहिणीला साडी चोली घेऊन तो आलो. ओनली ऑन बायांचा कॉन्टेंट. अरे नाचता जे ना.
यावे अजून नाचतात आपण नाचून झालेला आता आपण नाश्ता करू झाला मस्त नाश्ता आणि आज एकादशी आहे आम्ही याला एकादशी दिवशी यायला आता आपण पंढरपूरला आता जाऊन नाश्ता करू झाला आता मस्त मंडळी नाश्त्यामध्ये आपल्याला खिचडी दिलेली खिचडी मस्त एक नंबर बनवली खिचडी ही माझी पोरा पण खातात अरे मस्त खाता खिचडी वगैरे आणि भेटता तुम्हाला आता चला मंडळी आपला आता नाश्ता वगैरे करून झालेले ना नाचलो बिचलो फिट मजा केली आम्ही आता इथंच ना आमच्या आया मावल्यावर जाऊन हा इथं नाश्ता इथं खाला आता आम्ही चाललो इथून मोरगावला जाणार आहे आता मोरगावला जाता आता भेटूया आपण हा युट्यूब बघा युट्यूब आईने म्हटलं युट्यूब बघा आपली व्हिडिओ नक्की बघा नाही का चला आता आपण जाऊया आता मोरगावला आता तिकडे गेल्यानंतर भेटू आता आपण चला तर चला म्हणाले आता आम्ही जस्ट पोहोचलो मोरगावला गणपती बघायला चला या मस्त की दर्शन वगैरे घेऊया कसं काय होते बघूया ऊन तर लय कडक पडले एकदम कडक म्हणजे जाम बाबू ऊन लागते ना ऊन लागते ना टोपी बी घालायची ना जाम ऊन लागतात जाम मंडळी आपण मूक दर्शन घेऊ असं दर्शन घेऊ शकत नाही आपण कारण की आपल्याला जायचं घरी पण टाइम होईल आपल्याला आपण मूक दर्शन घेऊया आणि इथून निघूया आपण गणपती बाप्पा मंगल मूर्ती बसे 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 खाली हा कर हा डोकं टेको गणपती बाप्पा मोरया ग माझं पोर हा बस चल बाबू ये बोला लवकर बोला चल बाबू आता दर्शन घेऊ हा जर कर गणपती बाप्पा मोरया बरे माझा मोरया तुम्हाला सांगता आम्ही दर्शन कशा प्रकारे घेणार काय विषय झालं ना काय नाही मला दर्शन घेऊया मंडळी आम्ही दर्शन कसं घेतलं माहिती का तिथे ना थोडीशी म्हणजे रस्ता होता जायला आतमध्ये आम्ही मुख दर्शनच घेणार होतो नाही का बाई बाई आम्ही सगळं दर्शन घेतलं ही आई ना आई छोटे रस्ते जाता परली आम्ही ना चोर गल्लीच्या घुसलो आम्ही दर्शन घेतला बाई पक्की गर्दी होती एक तर पंढरपूरला लय हालत खराब होती आमची आता आम्ही कसं बिसा दर्शन घेतला बरा वाटला जरा तर म्हणलेले आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे मोरगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण निघालो जेजुरीसाठी आणि जेजुरीसाठी निघताना आम्ही बसलो आता बसमध्ये आता जेजुरीला गेल्यानंतर भेटतो तुम्हाला
आणि तिथं गेल्यानंतर फुल मजा करू. आपला आता म्हणजे थोडा वेळ तिथून जाणार आहे. तर आता इथून जाऊया आपण मस्त जेजुरीला. मंडळी बघितलं का तुम्ही अंगात आल्या आईच्या आपल्या अचानक मध्ये बाबा लय डेंजर काम आहे. असं वाटलं नव्हतं का अंगामध्ये येतील वगैरे. गाणं लावलेलं आपण एन्जॉयमेंट साठी लावलेलं गाणं जेजुरीला आलतो म्हणून अंगामध्ये आले खरोखरच. जय मल्हार. हे कोण जय मल्हार जय असो. असं लावून ठेव. आई चपळ नाही. ये वागा ये वागा ये वाघ बघ यो. वाघाला दिसू नाही काही. दमले जरा दमले बसले ना मस्त. लिंबू सरबत पिता आता. लिंबू सरबत पिऊ आणि वरती जाऊ दर्शन घेऊ आपण. परलोच आता. हा पोचलो स्वर्गानेलो. चालणार चल पहिला शाबा. काम चालू आहे मंदिराचं काम. आतमध्ये काम चालू आहे. तर मंडळी आपलं दर्शन वगैरे म्हणजे आता भेटणार नाहीये कारण की मंदिरात आतमधलं काम चालू आहे म्हणून आपलं दर्शन नाही भेटणार. आपण मुखदर्शन घेणार आहोत. आता आपण मुखदर्शन घेऊया आपण मस्तपैकी. आता काय जेवढं भेटेल तेवढंच. आता भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार. उधली तो देवा भंडार. चला मंडळी आता आपण आलो खाली आणि आता आपण मस्तपैकी जेवणाच्या इथे आलेलो आहे जागेवरती. आता जेवण वगैरे करून घेऊया मस्तपैकी आणि तुम्हाला दाखव. इथे बसल्या वेळेस जशी काही वन भोजनाला बसले लोक अशी जेवायला बसले. इकडे बघा वन भोजनाला बसले जेवायला. मग इकडे तुम्ही कशी आहे बघा. तुम्ही नीटला बघा जरा नीटला बघा. तुम्ही सगळे 5-6 जण तुम्ही गोल गोलच बसल्या. मग केव्हा झालं जेवण. कसं होतं जेवण. मस्त होता ना. हे बघ पोरे जेवायला टायमिंगला हे बघ के जेवण आले. अरे काही नाही यावी शपथ जाम हैराण केले आज यावेळी. असं हैराण केले ना. आता मी पण जेवण वगैरे करता आणि जेवण बघू शकता तुम्ही. बघ किती चांगले चांगले प्रकारचे आयटम आहे. भजी आहे, मिरची आहे, चण्याची डाळ बिल मस्त, पापड लोणचा बिंचा सगळा. चला या वांग्याची पण भाजी आहे. या जेवायला या. आता मी पण जेवता माझ्यासोबत तुम्ही पण जेवा. चला या आता. तर मंडळी जेवण वगैरे झालेले. आता आपण जेवण वगैरे सर्वांनी करून घेतलेले. थोडीफार लोक बाकी आहेत ते पण जेवतायत आता. आणि आता आपलं स्वागत समारंभ पण होणार आहे इथे. म्हणजे जे दादांनी आपल्यासाठी एवढे काय केले त्यांचं आता आपण स्वागत वगैरे करणार आहोत. तर चला आता आपण ते पण बघूया. सर्वांना म्हणजे असं बसून घेतलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही. आपण थोड्याच वेळामध्ये स्वागत समारंभ करणार.
थांबा थांबा. आज संतोष दादांचा विषय सांगायचं म्हटलं, यात्राच नाही तर गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये, मग सामाजिक असो, शैक्षणिक असो, गाव तलाव असो, कुठलाही कार्यक्रम असो, त्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते भाग घेतात. आज आपण गोवे गावकरांनी एक आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की अशी व्यक्ती आपल्या गावामध्ये जन्माला आली, हे आपल्याला अभिमान आहे. कारण अशा व्यक्तीमुळे आज आपल्याला या ठिकाणी देवदर्शन होते. म्हणून मला एक शेवटचं सांगायचं वाटते की परमेश्वराला एक विनंती करतो की संतोष पाटील यांना शेवटपर्यंत निरोगी आयुष्य देवो आणि त्यांच्या व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये त्यांची भरभराटी व्हावी, प्रगती व्हावी अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि असेच त्यांच्या हातातून एक धार्मिक पुण्य घडावं असं मी परमेश्वराला विनंती करतो. फुलांनी फुलांचं मन जपलं, फुलांनी फुलांचं मन जपलं आणि आजच्या आनंदी प्रसंगी आभार मानतो संतोष दादा आपलं. आणि माझं दोन शब्द जय मल्हार, जय मल्हार, सदानंदाचा गेली बोलते. आणि यानंतर सगळ्या बच्चा आम्हाला मंडळी, आपण स्वागत समारंभ वगैरे पार पाडलेला आहे व्यवस्थित, एकदम चांगल्या प्रकारे दादांचं स्वागत वगैरे केलेलं आहे. काहींचं पण आपण स्वागत वगैरे केलेलं आहे एकदम मस्त पैकी. आता इकडे बघा भांडारा, बघा भांडारा इकडे आखी गोन ओतली आखी. तर चला मंडळी, आपलं दर्शन वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि स्वागत समारंभ पण एकदम मस्त कडक मध्ये झालेला आहे. आता चाललोय आपण घरी जाऊया मस्त वगैरे ना. आजचा दिवस पण खूप चांगला होता ना, येणार 2-3 दिवस पण खूप चांगले होते. जेव्हापासून आपली ट्रिप निघाली आहे ना, एक नंबर दिवस होते. बाकी काही पण बोला, खूप मजा केली आम्ही. तर दादांचा पण आभार मानतो आपण, संतोष दादांचा, की त्यांनी आपल्याला ट्रिपचा लाभ घ्यायला भेटला. आपलं त्यांच्यामुळे आपण पण येऊ शकतो. तर चला म्हणले आता आपण घरी जाऊया. ताईचाच मोबाईल घेतले कारण माझ्या मोबाईलची बॅटरी लो व्हायले नाही हो भाई, टांगले. चला आता घरा जाऊ मस्त. आता आपली 5 नंबरची बस काय. त्यांचा सत्कार होते. जोरदार ताल्या. शांताबाई, 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 तर चला मंडळी, आता आम्ही आलो जस्ट घरी. बाकी लय टाइम झाला. आता वाजलं कधी 1:30 वाजला, रात्रीचे 1:30 वाजले. येता येता खूप उशीर झाला आम्हाला. आणि मजा पण जाम केली ना आपण बस मध्ये, तर फिट मजा केली ना आपण. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं ना.
चला असे तुम्हाला भारी भारी ब्लॉग आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. आणि मंडळी आजचा ब्लॉग कसा होता आपला, आजचा नाही म्हणजे आपले सिरीज कशी होती आपली, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, आपले 3 दिवसाचे ब्लॉग कसे होते कमेंट मध्ये नक्की सांगा. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर आता मंडळी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री. सगळ्यांना हेलकोट जय मल्हार.